आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि तिथे मतदारांचं काय म्हणणं आहे या निवडणुकीबाबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आमदार महेश लांडगे यांनी कशी उमेदवारी दिली तुमच्या प्रभागात? सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांनी चांगले उमेदवार दिलेले आहेत, उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यापैकी डॉक्टरांना तर खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. आम्ही 2017 साली माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं साईनाथ हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्यांची परिचय झाला त्यांचा आणि त्यांचं एकंदरीत वागणं किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्वही आवडलं. पेशंटशी बोलताना अतिशय जिव्हाळ्याने बोलतात, चांगलं बोलतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे अभिमान पण वाटला आणि त्यांच्याबद्दल मनामध्ये चांगली भावना निर्माण झाली. आता माझ्या ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यांची उमेदवारी त्यांच्यामध्ये त्यांनी जाहीर केली. आम्हाला ते ऐकून बरं वाटलं की अरे वा, चांगला उच्च शिक्षित आणि वैद्यकीय सेवा देणारे जे असतात त्यातले तज्ज्ञ असतात त्यांची खरं तर गरज असते. महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांना ज्या सुविधा पुरवल्या जातात नगरपालिकेच्या वतीने, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा असतात किंवा शिक्षणाच्या संबंधित सेवा असतात, रस्ते चांगले असतात, पाणी पुरवठा वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या सेवा महानगरपालिका देत असते. त्याच्यामध्ये त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ जर आले तर त्या सेवा पुरवताना त्याच्यामध्ये चांगल्या योजना आणू शकतात आणि त्या म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या सेवा पुरवल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आहे आणि ती जर सेवा देताना डॉक्टर कांबळेंसारखे जर उमेदवार किंवा नगर सदस्य त्या ठिकाणी असतील तर ते त्याच्यावरती अधिक चांगला विचार करू शकतात आणि त्या सेवा पुरवताना ते अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा अल्प दरामध्ये कशा देता येतील, गोरगरिबांना त्याचा कसा या योजनांचा फायदा होईल अशा पद्धतीचा ते विचार करू शकतात. म्हणून डॉक्टर सुहास कांबळे यांच्याबद्दल आमचं मत चांगलं आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की सुहास कांबळे यांच्याबद्दल आमचं मत चांगलं आहे. त्यांच्याविषयीची एक त्यांनी आठवण इथे सांगितली. रोहित सर्वे, खरा न्यूज पिंपरी चिंचवड. आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण भोसरचे आमदार महेश लांडगे यांनी कसे उमेदवार दिले तुम्हाला काय सांगाल? नमस्कार, मी सौ अलका सुरेश शिराळ, प्रभाग क्रमांक 8 मध्ये आत्ता राहते आहे 10-15 वर्षांपासून. पण तत्पूर्वी मी महेशदादांचं कार्य असं जर म्हटलं तर गव्हाणे वस्तीपासून आणि भोसरी गावठाणापासून महेशदादांचं कार्य मी पाहिलेलं आहे. एकदम उत्कृष्ट असं कार्य असणाऱ्या महेशदादांनी आता या प्रभाग क्रमांक 8 कडे विशेष लक्ष देऊन काही उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर असे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी डॉक्टर सुहास कांबळे यांच्याबद्दल मी विशेष बोलेन. हे माझे पती सुरेश वासुदेव शिराळ. 4 वर्षापूर्वी यांना एक पॅरालिटिक असा अटॅक आला होता. 7-8 डॉक्टरांचा आम्ही निदान घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला योग्य निदान मिळालं नाही. शेवटी आमच्या घराजवळच डॉक्टर सुहास कांबळे जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडे माझी स्वतःची ट्रीटमेंट पॅरालिटिकची झाली होती, गुडघ्याचं ऑपरेशनचं झालं होतं, मानेच्या मणक्याचं झालं होतं आणि हातांच्या पण म्हणजे विशेषतः सर्व माझी फिजिकल ट्रीटमेंट त्यांच्याकडेच होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा यांना घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी एका मिनिटात त्यांना उभं राहून आणि सांगितलं की तुम्ही सरळ उभे राहा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचा हा प्रश्न पायाचा किंवा कमरेचा नाही आहे, तर हा प्रश्न तुमच्या मानेच्या मणक्याचा आहे. तर तुम्ही मला MRI करून दाखवा. आणि तर लगेच आम्ही संध्याकाळपर्यंत MRI करून दाखवलं आणि इमर्जन्सी ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही यांचं ऑपरेशन केलं, तर यांच्या मानेमध्ये इथे मणक्यात एक प्लेट टाकावी लागली. म्हणजे हे सर्व यांचं जे पुनर्जीवन आहे ते केवळ डॉक्टरांमुळे आहे. आणि म्हणून अशा उच्च शिक्षित डॉक्टरांना प्रभाग क्रमांक 8 मधून सर्वांनी निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. कारण उच्च शिक्षित डॉक्टर जे शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देतात असे उमेदवार महेशदादांनी जर आमच्याकरता दिलेले असेल तर महेशदादांचंही कौतुक आहे. आणि सर्व उमेदवारांना महेशदादांनी उभ्या केलेल्या या पॅनलला सर्वांनी प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं आणि प्रभाग क्रमांक 8 यशस्वी करावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. एवढीच माझी इच्छा. आत्ताच ताईने सांगितलं की
डॉक्टर सुहास कांबळे यांनी तुमच्यावरती उपचार केला. काय होता तो किस्सा? नेमकं म्हणजे माझ्या पायाच्या मध्ये दुखत होतं खूप. मी डॉक्टरांच्याकडे अगोदर भरपूर गेलो. परंतु नेमकं निदान हे म्हणजे कांबळे सरांनीच निदान केलं, की त्यांनी सांगितलं, की तुमच्या मानेच्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे, हा तुमच्या पायाचा नाही आहे. म्हणजे एवढी सुशिक्षित व्यक्ती किंवा एवढा अनुभवी डॉक्टर माझ्या पाहण्यात खूप कमी आहे. ते आणि हे डॉक्टरना जे आता तिकीट जे मिळालेलं आहे, ते अतिशय म्हणजे उत्कृष्टपणे हा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टरांच्या पाठीमागे मी, तसेच माझी सर्व फॅमिली व आमची कॉलनीसुद्धा आणि माझे मित्रमंडळीसुद्धा डॉक्टरांना जास्तीत जास्त निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांच्या स्वभावाविषयी काय सांगाल? स्वभावाविषयी तर प्रश्नच नाही आहे, कारण की स्वभाव हे मुळात मी महानगरपालिकेत असताना सुद्धा आमचं जो बोलणं व्हायचंच आहे. 30 मी वर्षापासून 30 वर्ष सुरुवातीला ते आमच्या कॉलनीत वास्तव्य. कॉलनीमध्ये राहायचे वास्तू उद्योगच्यामध्ये. नंतर त्यांचा दवाखाना नाशिक हायवेवर होता. छोटासाच होता तो. भोसरी गावात हां, होता. तेव्हापासून माझी त्यांच्याशी संबंध चांगलेच आहे, ओळख आहे. आणि डॉक्टरांचा स्वभाव जर म्हटलं तर एवढा संयमी आणि एवढा मृदू आहे, की त्यांचं ते बोलणं ऐकूनच जवळ-जवळ अर्धा आजार पडून जातो तो. डॉक्टरांचा स्वभाव जर म्हटला आणि अतिशय सौम्य, अतिशय चांगल्या भाषेच्यामध्ये ते रुग्णांना ट्रीटमेंट देतात. म्हणजे तुम्ही त्यांच्या ओपीडी पासून, छोट्या ओपीडी पासून तर आता हे मोठं साईनाथ हॉस्पिटल याचे साक्षीदार आहात. हो, हो, हो. छोट्या हॉस्पिटलपासून तर साईनाथ हॉस्पिटल जेव्हा बांधण्यापासूनच, जेव्हा बांधलेलं तेव्हाही मी इथेच होतो राहायला. ते त्यांचा पूर्ण त्यांचा कार्यकाळ पूर्ण कार्यकाळ. मग त्यांच्याविषयी एखादी काय आठवण? नाही, नाही. आठवण आता मी हीच तुम्हाला आठवण सांगितलेली आहे, की जे निदान झालेलं नव्हतं, ते निदान त्यांनी केलेलं आहे. आणि मीच एकटाच नाही आहे, तर आमच्या महानगरपालिकेतले सगळे शिक्षक त्यांना ओळखतात. हां, आणि केव्हाही जर असेल तर कोणत्याही दवाखान्याच्या सुरुवातीला हे काही दिवस मला वाटतं त्यांनी व्हिजिटिंग म्हणून अनेक दवाखान्याच्यामध्ये पण काम केलेलं आहे. तेव्हाही अ, अतिशय म्हणजे मृदू स्वभाव त्यांचा आहे. बोलण्याची स्टाईल जी आहे ती अतिशय शांत, मृदू, समजावून सांगणं. समजावून सांगणारे आणि थोडक्यात बोलणारे असे हे डॉक्टर आहेत. तसंच डॉक्टरांच्या स्वभावाच्यामुळे त्यांनी अनेक लोकं जोडलेली आहे. रुग्णालयाच्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक गरीब लोकांची बिलं सुद्धा त्यांनी बरीचशी कमी केलेली आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो की माफही केलेली आहेत. अशा या 35-36 वर्ष जवळ-जवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आज रोजी ही रुग्णसेवा केलेली आहे आणि आता त्यांचं जे फील्ड आहे, ते आता बदललेलं आहे किंवा अजून त्यांनी दुसऱ्या क्षेत्राच्या मध्ये उडी मारलेली आहे. दुसरी इनिंग सुरू हां, झाली. दुसऱ्या या पॉलिटिकलमध्ये सुद्धा त्यांनी आता उडी प्रवेश केलेला मारलेली आहे, प्रवेश केलेला आहे. तिथेही तर त्यांचं कार्य तिथेही ते प्रचंड यशस्वी होतील याची मला खात्री आहे. पॅनलला आणि म्हणूनच अ, मडगिरी साहेब, नम्रता ताई आणि त्यांच्या सर्व पॅनलला निवडून यशस्वी. द्यावं ही माझी कारण महेश दादांचं कार्य अपेक्षा उत्तम आहे. आणि महेश दादांचं कार्य सुद्धा चांगलंच आहे.